जागा वाटपामध्ये आहे. हा पुढं त्यांचं मी तुम्हाला सांगितलं ना, आम्ही काहीच बोलणार नाही संजय राऊतांबद्दल. त्याच्यामुळे तुम्ही खूप ऐकू नका असंच मी म्हटलेलं आहे. त्याचं उत्तर तेवढंच आहे मला. ते सकाळीच बोलतात 9 वाजता. बोला. आता सुरू झालेली आहे. परवाच एक पहिली बैठक झाली. मुंबईची चर्चा सुरू आहे. त्याच्या 2 मिटिंगा झाल्या. आज आता 2 वाजेपासून पुन्हा मिटिंग आहे आणि जागा वाटपाचं होईल आता. आणि नवरात्राच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही जागा सामोपचारानं डिक्लेअर करू. आता जे काही परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती महाराष्ट्राची आपण पाहिली, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई, या सगळ्या परिस्थितीमध्ये आमच्या अलायन्सला पण माहिती आहे आणि आता आपण लोकसभेतही ते पाहिलं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा बदल सगळ्यांनाच कळत आहे आणि त्याच्यामुळे ज्या काही स्ट्राईक रेट जो राहील तो काँग्रेसला जास्त राहील असं अंदाज आता सर्वेमध्ये सगळ्यांजवळ आहे. बघा, कुठल्या राजकीय पक्षाला कुठलं नाटक करायचं असेल ते त्यांनी करावं आणि असंही त्यांनी महाराष्ट्राचं नाटक खोक्याच्या लोकांनी केलेलंच आहे. राज्यपालाला मला सुरक्षा द्या, आताचे मुख्यमंत्री असं पत्र राज्यपालाला दिलं होतं आणि त्यावेळेचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांना सरळ मुख्यमंत्रीची शपथ देऊन टाकली. ते तर सगळ्यात मोठं नाटक आहे. काँग्रेस या सगळ्या नाटकापेक्षा संविधानिक व्यवस्था आणि महाराष्ट्राची अब्रू ही जी वारंवार वेशीला टाकण्याचं काम हे महायुतीची लोक करतात आहेत. आमदारांना विकत घेण्याचं काम करतात आहेत. याचा अर्थ लोकशाही विकत घेण्याची भूमिका त्यांच्या माध्यमातून जी पुढे येते आहे तीच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला एक काळीमा लावण्याचं काम महायुतीने केलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसची भूमिका याच्यातली स्पष्ट आहे. नाटकापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या आधारावर कृतीमध्ये महाराष्ट्राची अब्रू ही वेशीला टाकतात आहे. ती अब्रू वाचवणं ही काँग्रेसचं काम आहे आणि काँग्रेस त्यावर काम करते. त्यांचा अलायन्स काय बोलते त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. अजित पवार काय बोलतात त्याच्यावर काय बोललं पाहिजे. एक बघा, जागा वाटप हा जो भाग आहे याच्यावर चर्चा सुरू आहे. आम्ही मागच्या काळात एक स्पष्टीकरण असं दिलेलं आहे की 288 जागा हे महाविकास आघाडी आणि त्यांचं अलायन्स लढणार. जागा वाटपाचं जे काही ज्या पद्धतीनं जागा वाटप होईल, आमची भूमिका आहे की मेरिटच्या आधारावर जागा वाटप व्हाव्यात. ही भूमिका आम्ही लोकसभेतही मांडली, आजही मांडतो. त्यामुळे याच्यात लहान भाऊ किंवा मोठा भाऊ ही भूमिका याच्यामध्ये होणार नाही. याच्यामध्ये आम्हाला महाराष्ट्रामधलं हे शिवद्रोही सरकार, भ्रष्टाचारी सरकार, शेतकरी विरोधी सरकार, तरुणांच्या विरोधात असलेलं सरकार, महागाई वाढवणारं सरकार महाराष्ट्रद्रोही आणि हे महाराष्ट्रद्रोही सरकार जे महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये पाठवतं, या सरकारला महाराष्ट्रातून सत्तेतून बाहेर काढणं ही भूमिका काँग्रेसची आहे. म्हणून या ठिकाणी लहान भाऊ किंवा मोठा भाऊ कोणाला जागा जास्त मिळतात हा भाग नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये आज जागा कोणाला किती मिळेल याच्यावरचं वाच्यता करण्यापेक्षा आमचा उद्देश आम्ही तुम्हाला सांगितला.